नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. जय महाराष्ट्र. आज मी माझ्या आजोळी चालले व 8ची खेड आईनी बस आली आहे, त्याच्यात मी आता चढते. सकाळी मी दस्तुरीवरून 7च्या बसने निघाली आणि खेडला 7:15ला पोचली. चला तर मग माझ्या आजोळी आईनी. माझ्या मामाचं गाव कसं आहे, किती छान आहे, मी तुम्हाला दाखवते. मामाचं गाव पाहू. आता गाडी लवेल दाभोळी फाट्यावर आली. लवेल फाट्यावर एक स्कॉन प्रोजेक्ट कंपनी आहे. कंपनीचं काम चालू आहे. खूप मोठा प्रोजेक्ट दिसतोय. हल्ली बघाल तर आता नेमकीच अशी गावं आहेत. निसर्गरम्य वातावरण, झाडाझुडपांना पक्ष्यांनी किजबिजलेलं हे गाव ऐनी गाव असं आहे. विडीवाकडे वळणे, झाडाझुडपांनी भरलेलं. गावातील सर्व तरुण मंडळी मुंबईला कामानिमित्त राहतात, पण सणाला कोणत्याही कार्यक्रमात सर्व गावाकडे येतातच. कोणताही कार्यक्रम असू दे, एकमेकांना सहकार्य करतात. आता 9:30 वाजलेत. 1 तासाने मी आता आईनी कारभारवाडीला उतरले. हे माझं आजोळ. इथे आले आणि लहानपणीची आठवण झाली. इथे एक मारुतीचं छोटंसं मंदिर आहे. पुजारीची पूजा चालली होती. त्याला आता मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊया आणि गप्पा मारूया. या गावातील भजन मंडळ प्रसिद्ध आहे. या गावात बघा, कौलारू घरे, हिरवीगार झाडे, डोंगरसुद्धा झाडाने भरलेलं. कुठे रिकामी जागा दिसणार नाही. हे घराच्या बाजूला सुद्धा शेती. हे या गावचं श्रीदेव केदारनाथ मंदिर. या गावचं ते प्रसिद्ध मंदिर आहे. जागरूक देवस्थान आहे. गेल्या वर्षी या मंदिरात 3 दिवस खूप मोठा उत्सव होता. मंदिर बाहेरूनच किती छान आहे. या गावात बघा, शेताच्या बांधावर सुद्धा सागाची झाडे आहेत. असं नियोजन पाहिजे. घराच्या बाजूला पण शेती लावलेली आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ? सबस्क्राईब करा आणि लाईक. पुन्हा भेटू.